जय सद्गुरू मंडळी, कसे आहात? मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज बनवणार आहे मी चटपटीत अशी कैरीची चटणी. तर चला, मस्तपैकी अशी तोंडी लावायला कैरीची चटणी बनवूया. तर आपण रेसिपी पाहूया. इथे मी मस्तपैकी अशी एक कैरी घेतलेली आहे. कैरी आपल्याला एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. कैरी आपल्याला अशी धुवून घेतल्यानंतर पुसून आणि त्याच्यानंतर इथे आता अशी चाकूनी एक साईड कट करून आता मी इथे याचे साल काढून घेणार आहे. तर इथे आपण आता किसून घ्यायची, म्हणजे वरचं साल आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे आपल्याला हे वरचं साल अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आता आपण या कैरीला कापून घेऊया, म्हणजे आपल्याला याच्या फोडी करायच्या आहेत. तर इथे तोंडी लावण्यासाठी अशी चटपटीत ही कैरीची चटणी खूप छान लागते खायला. आणि तुम्ही कशाबरोबरही, चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकता. वरण भात बरोबर सुद्धा ही चटणी बनवली तर खूपच छान लागते. यासाठी मी ते हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आंबट, गोड आणि तिखट अशी चवीची ही चटपटीत कैरीची चटणी. तर इथे आता मी इथे मिक्सरला फिरून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता पहिली मी अगोदरच फिरून घेतलेली आहे. आता इथे हिरव्या मिरच्या अशा तुकडे घालून आपल्याला टाकायच्या आहेत. जर तुम्ही कैरीबरोबरही घातले तरी चालतील, पण मी एकदा थोडं फिरून घेतलं आहे जाडसर असं. आणि मग लसूण, हिरवी मिरची, आता कोथिंबीर घालून घेते. आणि आपल्याला थोडं अर्धा एक चमचा असं जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व घातल्यानंतर मी एकदा फिरून घेते. आणि आता ही चटणी आपली अशी तयार झाली. पण यामध्ये मी मीठ आणि साखर घालायचे राहून गेलेलं आहे, म्हणून मी आता इथे 1 चमचा साखर, तर तुम्हाला जास्त जर आवडत असेल तर तुम्ही 2 चमचा घालू शकता. आणि थोडं चवीला मीठ घातले. हे पहा. आता इथे परत एकदा मी मिक्सरला थोडं फिरून घेणार आहे. आता ह्याच्यासाठी मी तडका बनवते. तर इथे मी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मस्तपैकी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे. आता आपण ही चटणी मस्त एका डिशमध्ये काढून घेऊया, कारण आता आपल्याला तडका टाकायचा आहे. अशी खमंग मस्त चविष्ट चटणी आपली तयार आता झालेली आहे मंडळी. पाहू शकता तुम्ही, एकच नंबर. तर पाहिल्याबरोबरही तोंडाला लगेच पाणी सुटते, इतकं भारी ही चटणी आपली झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशी चटपटीत चटणी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आता सीझन आलेला आहे कैरीचं, म्हणून ही चटणी मी एकदम खास बनवलेली आहे. आणि चला, तुम्ही सुद्धा बनवा. बाय बाय मंडळी.